हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. मी तुमच्याकडे तुमच्या समोर रोमकारासपत्र, नवीन करार रोमकारासपत्र अध्याय 9 वचन 14 ते 18 हे तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे. प्रभूचं वचन. आज प्रभू तुमच्याशी काय बोलणार आहे हे तुम्ही वचन लक्ष देऊन ऐका, कान देऊन ऐका. प्रभू तुमच्याशी काय बोलत आहे. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी प्रश्न उद्भवलेले असतात आणि प्रभू अन्यायी नाही आहे. काय आहे? येशू पिता परमेश्वर अन्यायी नाही आहे. तो आपल्या सर्वांवर प्रेम करतो जे त्याच्याकडे येतात. कुणी गरीब श्रीमंत, परमेश्वरामध्ये भेदभाव नाही आहे. कारण परमेश्वर दया आणि प्रेम करणारा परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये प्रीती आहे. तर माझ्या गोंडस मित्रांनो, मैत्रिणींनो, सर्वांसाठी हे वचन आहे आणि ते वचन असं सांगतं. हालेलुया. नवीन करार रोमकारासपत्र अध्याय 9 वचन 14 ते 18 मी वाचते, तुम्ही कान देऊन ऐका. आणि प्रभू, तुम्ही जर विश्वासाने हे वचन ग्रहण कराल तर प्रभू येशू या वचनाद्वारे तुमच्या प्रश्नांचे, प्रत्येक प्रश्नांचे तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्या सर्व समस्या परमेश्वर सोडवण्यास समर्थ आहे. पण तुम्ही जर खरंच परमेश्वराला जीवन दिलेलं असेल, खरंच परमेश्वरावर भाव ठेवत असाल, खरंच तुमचं परमेश्वर शरणस्थान आहे, तर परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनात या वचनाद्वारे कार्य करेल. वचन वाचते, कान देऊन ऐका. हालेलुया. पहिलं तर हेडिंग हे आहे, देव अन्यायी नाही आहे. काय आहे? देव अन्यायी नाही आहे. माणूस अन्यायी आहे पण देव अन्यायी नाही आहे. तो न्याय करतो. खरा न्याय करणारा परमेश्वर आहे. आणि माझ्या मित्रांनो, तो परमेश्वर असा आहे की त्याने कृतीतून आपल्यावर प्रेम करून दाखवलं की तो आपल्यावर किती प्रेम करतो. आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर बलिदान दिलं. त्याच्या सांडलेल्या रक्ताने आम्हाला क्षमा मिळवून दिली. असं कोण प्रेम करू शकतं? नाही करत. हे प्रेम वगैरे हे जग बाहेरचं खरं प्रेम करत नाही. पण तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, खरं प्रेम करणारा माझा स्वर्गीय बाप, तुमचा स्वर्गीय बाप पिता परमेश्वर यहोवा आहे. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र हातचा राखून न ठेवता त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पापांसाठी क्रूसावर बलिदान दिलं. त्याच्या सांडलेल्या रक्ताने आम्हाला क्षमा मिळवून दिली. मग असं कोण प्रेम करू शकतो? आणि एकच आहे तो स्वर्गीय बाप पिता यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. आणि पहिलं तर तुम्हाला हे सांगायचं, वचन वाचण्या अगोदर, येशू जात धर्म परिवर्तन करायला आलेलं नाही आहे. येशू हृदय परिवर्तन करायला आलेला आहे. येशू पिता पुत्र पवित्र आत्मा या जगाचा, या सृष्टीचा मालक आहे. आणि तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याची पाय ठेवायची जागा आहे. म्हणून तुम्ही त्याला कुठल्या मंदिरात बांधता? हो की नाही? हालेलुया, हालेलुया. ठीक आहे. तर रोमकारासपत्र अध्याय 9 वचन 14 सांगतं, तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय आहे काय? कधीच नाही. देवाच्या ठाई अन्याय आहे का? तर कधीच नाही. देव अन्यायी नाही आहे. देव काय आहे? न्यायी आहे. हालेलुया. कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन आणि ज्या कोणावर मी करुणा करीतो त्याच्यावर मी करुणा करीन. हालेलुया. बघा, परमेश्वर जो जुन्या करारात मोशे आहे त्याला म्हणतो परमेश्वर, ज्या कोणावर मी दया करतो, म्हणजे परमेश्वराची इच्छा असली पाहिजे. जे त्याला शरण जातात त्याच्यावर पूर्ण भाव देतात, 100% त्याच्यावरच अवलंबून राहतात, माणसांवर नाही. माणूस आज आहे, उद्या नाही. माणूस माती आहे, माणूस वाफ आहे. मनुष्य म्हणतो मी तुझ्यासाठी असं करेन, मी तुझ्यासाठी तसं करेन, पण थोड्या दिवसात तो मनुष्य बदलतो. पण परमेश्वर, त्याला लक्षात राहतं की माझ्या लेकराने काय मागितलं होतं मला. माझा मूल रडतंय माझ्यासाठी. तो बदलत नाही, माणूस बदलतो. म्हणून माझ्या गोंडस मित्रांनो, मैत्रिणींना, परमेश्वर म्हणतो मी ज्याच्यावर दया करायची आहे त्याच्यावर मी दया करीन
हालेलुया. आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करेन. हालेलुया. परमेश्वराच्या हातात आहे सर्व. हालेलुया. जर तुम्ही त्याला लीनग्र होऊन शरण होऊन जाल तर परमेश्वर तुमच्यावर काय करेल? दया करेल, तुमच्यावर करुणा करेल. माणूस करुणा करणार नाही. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं आपली आईसुद्धा सोडून जाईल पण आपल्याला आपला परमेश्वर कधी सोडणार नाही ना त्यागणार नाही. हालेलुया. हालेलुया. यावरून इच्छा बाळगणाऱ्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. हालेलुया. काय आहे? दया. परमेश्वराची दया ज्याच्यावर होते. मग आपण कोणाला खुश केलं पाहिजे? परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला. हालेलुया. त्याची दया झाली पाहिजे आपल्यावर, त्याची करुणा झाली पाहिजे आपल्यावर. कोणाची? परमेश्वराची, येशू ख्रिस्ताची, पवित्र आत्म्याची करुणा आपल्यावर झाली पाहिजे, दया आपल्यावर झाली पाहिजे. आणि त्याच्यावर अवलंबून आहे तो. आता त्याला कोणावर दया करायची आहे, त्याला कोणावर प्रेम करायचं आहे, त्याला कोणावर करुणा करायची आहे. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं. हालेलुया. रोमकारास अध्याय 9, रोमकारास पत्र अध्याय 9 वचन 16 सांगतं की इच्छा बाळगणारं. हालेलुया. यावरून ही इच्छा बाळगण्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. हालेलुया. देवाची इच्छा झाली पाहिजे आपल्यावर. कुणावर दया करायची. हालेलुया. कुणावर करुणा करायची आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपण किती इच्छा बाळगल्या तर त्या पूर्ण नाही होत. हालेलुया. चांगल्या इच्छा पूर्ण होतात, वाईट इच्छा कधीच पूर्ण नाही होत. आपण म्हणतो मी याला मारून टाकीन, मी याला असं करीन, मी त्याला तसं करीन. हां, आमचा देव बघून असं नाही. देव बघत नाही. देव काय करतो? प्रेम करतो. आणि जो त्याच्याकडे पश्चाताप करून येतो की नाही मी खरंच चुकलोय किंवा चुकले, खूप पाप केले मी, कारण मला देवाला तोंड दाखवायचं आहे, कारण जगाला नाही देवाला तोंड दाखवायचं आहे. आणि देव काय करतो? प्रत्येक व्यक्तीला संधी देतो की त्याने माझ्या लेकरांनी यावं, माझ्याकडे पश्चाताप करावं. मी देवाविरुद्ध, मी शास्त्राविरुद्ध, ज्या लोकांविरुद्ध मी पाप केले, दुखावले, त्याच्यावर त्या देवाकडे धावत यायचं. हालेलुया. आणि देव काय करतो? सगळे पाप क्षमा करतो. पण खरा पश्चाताप केल्यावर माझ्या मित्रांनो, तुम्ही म्हणाल तात्पुरतं मी पश्चाताप करतो, पुन्हा जे आहे तेच करतो. पण देव, माणसाला तुम्ही फसवू शकता, खोटं बोलून फसवून खोटं बोलू शकता. मी तुझं हृदय दुखवलं, आता मला क्षमा कर, आता मी परत असं नाही करणार, मी तसं नाही करणार. हालेलुया. पण माझ्या गोंडस मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे, मला तात्पर्य हे आहे सांगण्याचं की येशू ख्रिस्त पिता परमेश्वर त्याने आपल्याला बनवलेलं आहे. मग माणूस तर माणसाला ओळखू नाही शकत. माणूस खोटं बोलते की फसवते. हो, पास्टर पण समजतात, कारण जर पास्टरांना आत्म ओळखण्याचं दान आहे, भविष्यवाणीचं दान. तर अंतःकरण पारखणारा तो परमेश्वर आहे. जर आपण आणि त्याच्याकडे जर विश्वासाने कोणी म्हटलं मला आत्म पारखण्याचं दान देतो परमेश्वर देतो का चांगल्या गोष्टीसाठी. आपल्याला काही ज्योतिषी नाही बनायचं आहे, पैसे पोपट आणायचं आहे, पिंजऱ्यात ठेवायचं आहे आणि त्यांना हे पत्ता उचलला मी तुला सांगतो, तसं नाही. हा परमेश्वर आहे, त्याच्यापासून काहीच लपलेलं नाही. आपण खोटं बोलतो, फसवतो, चोरी करतो, लबाडी करतो, व्यभिचार करतो, वासना करतो. हालेलुया. मला हे सांगायचं आहे, येशू ख्रिस्त पवित्र आहे, पिता परमेश्वर पवित्र आहे, त्याला पाप चालत. आपली पत्नी असताना दुसऱ्या बाईकडे बघणंसुद्धा पाप आहे, असं एक बायबल पवित्र शास्त्र सांगतात. येशूचं परमेश्वराचं वचन सांगतं. आपला पती असताना इतर पुरुषाकडे बघणंही पाप आहे. मनात विचारसुद्धा करणं चांगले, अरे त्याची बायको किती चांगली, तिचा नवरा किती चांगला, हे असं परमेश्वराला आवडत नाही. तर पवित्र शास्त्र आपल्या हे जे बायबल आहे, पवित्र शास्त्र मराठीत त्याला शुद्ध म्हटलं जातं. हालेलुया. तर याच्यामध्ये हे पवित्र आहे, परमेश्वर पवित्र आहे, पवित्र शास्त्र पवित्र आहे आणि याच्यामध्ये परमेश्वर आपल्याशी बोल या वचनाद्वारे. हालेलुया. हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर पवित्र आहे तर त्याला पाप चालत नाही. आणि म्हणूनच लोकांना येशूकडे यायला आवडत नाही. आणि काय म्हणतात? पसरवतात काय अफवा? येशूकडे गेलं तर जात धर्म बदलते, येशूकडे गेलं तर असं होतं, हां हे नाही करायचं, ते नाही करायचं. अरे पाप नाही करायचं सांगितलेलं आहे माझ्या बाळांनो, पाप नाही करायचं सांगितलं आहे. म्हणून तर लोकांना पाप करायला आवडतं, म्हणून तर येशूकडे येऊ वाटत नाही. येशूकडे येणं म्हणजे काय आहे? जात धर्म नाही आहे. अरे माझ्या गोंडास मित्रांनो, मनुष्याने जात धर्म निर्माण केलेत. परमेश्वराने काय केलं निर्माण? स्त्री आणि पुरुष. हालेलुया. परमेश्वराने स्त्री आणि पुरुष निर्माण केलेला आहे.
तर जाती धर्माचं कुठलं आलं? स्त्री कुठल्या जातीचे, पुरुष कुठल्या जातीचं? हालेलुया. परमेश्वराने जात धर्म बनवलं नाही, फक्त भाषा बनवलेल्या आहेत आणि त्या भाषा तुम्हाला नोटीवर दिसतात तेवढ्याच नाही आहेत. त्या भाषा आहेत माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या आया बहिणींनो, माझ्या भावांनो. हालेलुया. भाषा 2300पेक्षा अधिक आहेत. हालेलुया. भाषा किती आहेत? 2300पेक्षा अधिक भाषा आहेत आणि त्या प्रत्येक भाषेवर प्रभू प्रेम करतो आणि त्या प्रत्येक भाषेमध्ये प्रार्थना चालू आहे. तर सांगा, जात धर्म बदलायचा प्रश्नच येतो कुठे? पाप करायचं नाही. देवा माझ्या आपल्या येशूकडे येऊन जात धर्म नाही तर हृदय परिवर्तन होतं, मन परिवर्तन होतं. माणूस पाप करायचं सोडून चांगल्या मार्गात येतो. ज्याने खरंच देवाला अंतःकरणापासून स्वीकारलं, देवाला येशूला जाणलं, हालेलुया, तो माणूस पाप नाही करत. हालेलुया. ज्याला देवावर प्रेम झालं, येशू कळला, तो माणूस पाप नाही करत. त्याला हे कळलं की येशू स्वर्गात आहे, पिता परमेश्वर स्वर्गात आहे आणि तो स्वर्गातून मला बघतो, तो कुठल्या मंदिरात राहतच नाही आहे. हालेलुया. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं आहे मला. रोमकरासपत्र अध्याय 9 वचन, आता मी वचन 17व्या वचनाकडे येते. शास्त्र लेख फारोला असे सांगतो, मी तुला पुढे केले आहे ते ह्याच करता की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. हालेलुया. काय? परमेश्वराने ज्या ज्या व्यक्तीला कार्य करायसाठी निवडलेलं आहे, यासाठी निवडलेलं आहे की त्या व्यक्तीद्वारे पूर्ण राष्ट्रात येशू कोण आहे हे कळावं. हालेलुया. हे स्वतःपुरतं नाही आहे, पूर्ण राष्ट्राला कळावं. आणि ज्या निवडलेला व्यक्ती आहे त्याच्याद्वारे परमेश्वराची महिमा प्रगट करायची असते. त्याच्याद्वारे आंधळे पाहू लागतात. तो पास्टर बरा नाही करत, ते येशू त्याच्यामध्ये कार्य करणारा येशू कार्य करतो आणि देवाने त्या व्यक्तीला निवडलेलं असतं. बघा ना, निवडलेल्या व्यक्तीवर देव किती प्रेम करतो, त्या पास्टरवर. पास्टर हे सर्व जगातमध्ये जे निवडलेले सर्व पास्टर्स आहेत. हालेलुया. आणि मला सांगायचं म्हटलं तर मी पास्टर वगैरे ह्या गोष्टीवर नाही हे करत. मला असं वाटतं की मी देवाची लाडकी मुलगी आहे आणि जे निवडलेले ते सुद्धा देवाची लाडकी मुलं आहेत. हालेलुया. काय आहेत? देवाचे लाडके मुलं आहेत आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर खूप कार्य करू पाहतो. त्या व्यक्तीला पण खूप नावाजलं जातं आणि त्या व्यक्तीच्या द्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करणारे येशूला सुद्धा त्याची महिमा प्रकट केली जाते. आणि देवाची इच्छा आहे की माझ्या लेकरांना साधारण नाही ठेवायचे. पण पंतप्रधानाला पण एवढी रिस्पेक्ट नसेल, पण देवाच्या माणसाला एवढी रिस्पेक्ट असते, कारण देवाचा माणूस म्हटलं जातं. हालेलुया. पंतप्रधान 5-5 वर्षांनी बदलतो, पण देवाचा माणूस बदलत नाही, कारण परमेश्वर स्थायिक आहे, तो बदलत नाही, तो बदलणारा नाही. हालेलुया. परमेश्वराला प्रत्येक व्यक्तीकडून पराक्रम दाखवायचा आहे. हालेलुया. परमेश्वर राष्ट्रपतीवर प्रेम करतो, परमेश्वर पंतप्रधानावर प्रेम करतो, परमेश्वर श्रीमंतावरही प्रेम करतो, परमेश्वर गरिबावरही प्रेम करतो, जे लाचार आहेत, दीन आहेत, दुःखी आहेत, सर्वांवर प्रेम करतो परमेश्वर. हालेलुया. पण परमेश्वराची इच्छा आहे सर्वांनी माझ्याकडे यावं. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. आणि देवाचं नाव पृथ्वीवर सर्व राष्ट्रामध्ये पसरावं. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे. योहानचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 16 सांगतं, देवाची काय इच्छा आहे बाळांनो? देवाची इच्छा ही आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि ह्यासाठी येशूची प्रार्थना चालली आहे सगळीकडे. तर लोक काय करतात? पसरवतात. येशूमध्ये गेले जात धर्म बदलते, येशूकडे गेले तर पैसे मिळतात, धर्म परिवर्तन होतं. हालेलुया. कुठे मिळतात पैसे? मला दाखव. जर मला पैसे मिळाले असते तर मी आता स्वतःच्या बंगल्यामध्ये राहिला असते. हालेलुया. मी रेंटच्या घरात राहत नसते. हालेलुया. पण परमेश्वर महान आहे. जर त्याच्याकडे कोणी विश्वासाने प्रार्थना करतं, घरात कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना करतं, प्रभू त्याची प्रार्थना ऐकतो आणि देतो त्याला घर देतो, राहायला खायला देतो, अन्न देतो, वस्त्र देतो, निवारा देतो आणि मान सन्मानही मिळवून देतो. पण त्याच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या व्यक्तीला, पाप करणाऱ्या व्यक्तीला देत नाही. हालेलुया.
18 वचन सांगतं, ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो कठीण हृदयाचे करतो. आलेली पहा, परमेश्वराचं वचन काय सांगतं? परमेश्वराच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो. परमेश्वराची इच्छा झाली पाहिजे आपल्यावर. आलेली परमेश्वराची इच्छा झाली पाहिजे की ह्या मुलाने हे बनावं, ह्या माणसाने ते बनलं पाहिजे. आपण लाख ठरवू, मला सर्व हे पाहिजे, मला असं करणार आहे, मी तसं करणार नाही. परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्रसंहितामध्ये, परमेश्वराचं वचन सांगतं की, मी हिंदीमध्ये हिंदीमध्ये बोलते वचन. हालेलुया. युद्ध के लिए घोड़ा तैयार रहता है. हालेलुया. युद्ध के लिए घोड़ा तैयार रहता है, लेकिन जय यहोवा से ही प्राप्त होती है. आपण कितीही लाख मनाने विचार करा, मी लढायला तयार आहे, मी असं आहे, मी तसं आहे, पण परमेश्वराची त्याच्यामध्ये संमती हवी. तुम्ही ज्या काही गोष्टी करताय त्याच्यामध्ये. हालेलुया. तुम्ही परमेश्वराच्या योजना, परमेश्वराच्या संकल्पना सोडून तुम्ही स्वतःच्या मनचं करताय. देव तुमच्या जवळ आहे, तुम्हाला कुठल्या डोंगरावर जायचं नाही आहे, कुठल्या भुयारात जायचं नाही आहे. हालेलुया. तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये बसणारा परमेश्वराचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ती धूळ आहे तुमच्या त्या मंदिरामध्ये धूळ लावलेली आहे. तुम्ही ते मंदिर कसं नाही, तुम्ही मंदिर असं साफ करायचं. पापांचा पश्चाताप, दुसऱ्यांना क्षमा करणं, प्रेम करणं. आपला परमेश्वर प्रीती आहे. हालेलुया. हालेलुया. काय आहे? आपला परमेश्वर प्रीती आहे, प्रेमाने भरलेला. म्हणून तर त्याने एकुलता एक पुत्र पापांसाठी बलिदान दिला ना. हालेलुया. आणि काहीतरी लोक म्हणतात की देवच नाही. मला त्यांना हे म्हणायचं, बाळांनो, देव आहे, देव आहे, आणि हे तुम्हाला लवकरच कळेल. म्हणून कधीही घमंड गर्व करू नका. आपण माती आहोत, आपल्याला मातीने बनवलेलं आहे परमेश्वराने. आणि हे जे आता आपण बोलतोय, चालतोय, हालेलुया, ते हे आपल्या नागपुडामध्ये परमेश्वराने त्याचा स्वतःचा श्वास फुकला आहे. म्हणून आज आपण सजीव आहोत. आणि जेव्हा त्याची इच्छा झाली की तो आपला श्वास काढून घेतो आणि आपण असं पडतो. म्हणून घमंड आणि गर्व कसला? हालेलुया. घमंड गर्व करू नका माझ्या बाळांनो. घमंड करून काही येणार नाही. लीन नम्र व्हा, परमेश्वराच्या प्रार्थनेत या. परमेश्वर तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो महान आहे, तो थोर आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो अनंत चांगला आहे. त्याला कोटी कोटी साष्टांग प्रणाम माझे. हालेलुया. तुम्ही प्रभू येशूची शांती मागा स्वतःच्या जीवनामध्ये. पुढे स्वर्ग आणि नरक आहे. आता तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. मनुष्य तुम्हाला काय करणार आहे? मनुष्य तुमची मदत करणार आहे? नाही. परमेश्वराची इच्छा हवी तुम्हाला मदत करायची की नाही. परमेश्वराची इच्छा हवी तुम्हाला जे करायचं आहे ते करू द्यायचं की नाही. हालेलुया. परमेश्वर महान आहे. प्रभू तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो. त्याने कृतीतून करून दाखवले. हालेलुया. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो अनंत चांगला आहे. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. प्रभू, मला विश्वास आहे की आजचं जे मी वचन तुमच्यापुढे सादर केलं आहे, त्या वचनाद्वारे प्रभूने तुमच्या जीवनात कार्य केलं असेल. आणि ते वचन तुम्ही जर ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकलं की आज परमेश्वर माझ्याशी काय बोलतो, तर नक्कीच तुमच्या जीवनात प्रभू कार्य करेल. म्हणून इतर लोकांवर नाही, तर जो देव आपल्यासाठी धावपळ करतो, आपलं रक्षण करतो, आपली काळजी घेतो, आपला खायला प्यायला लिहायला राहायला सर्व देतो. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आपण दडपून ठेवल्या असतील, आपलं मन मारून जगत असून, पण परमेश्वर त्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण करतो. पण जो कोणी त्याच्यावर लीन नम्र होऊन त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला शरण जाईल तर हालेलुया. परमेश्वराचं राज्य लवकर येणार आहे. न्याय करायला येशू येणार आहे. हालेलुया. तर तुम्ही लवकर येशूकडे या. आणि प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर तो खूप करतो, पण तुमच्यावरही खूप प्रेम करतो. आणि मी येशूवर खूप प्रेम करतो. तुम्ही येशूवर प्रेम करा. बघा, येशूच्या प्रेमाचा अनुभव घेऊन बघा.
प्रभू तुमच्या जीवनात किती कार्य करेल. प्रभू तुम्हाला किती प्रेम करतो तुम्हाला माहिती नाही. क्षणाक्षणाला तो आपली काळजी घेतो, क्षणाक्षणाला आपला सांभाळतो, आमच्या आर्थिक भौतिक गरजा तो भागवतो. म्हणून त्या परमेश्वराला, त्या येशू ख्रिस्ताला आणि पवित्र आत्म्याला धन्यवाद द्या. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुम्ही विश्वासाने त्या प्रार्थनेत भाग घ्या. हालेलुया. हे पिता परमेश्वर, येशूच्या नावात प्रार्थना मागते प्रभू. जे आज इथे वचन ऐकत आहेत प्रभू, त्यांच्या जीवनातले प्रत्येक आजार, दुःख, संकट निघून जाऊ प्रभू. येशूची शांती त्यांच्या जीवनामध्ये हो प्रभू, आणि लवकरात लवकर त्यांचं हृदय परिवर्तन हो. ऐकणाऱ्यांना सर्वांना पश्चातापाची बुद्धी दे प्रभू, तुझ्याकडून आलेली प्रभू त्यांना, आणि त्या अंतकरणातून ते तुझ्याकडे क्षमा मागतील प्रभू. त्यांच्याकडून झालेले पाप अपराध ते कबूल करतील प्रभू परमेश्वर. तू त्यांना लवकरात लवकर पश्चातापाची बुद्धी देते असं मी विश्वास करते प्रभू परमेश्वर. आणि प्रभू परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये तू शांती घेऊन येत आहेस प्रभू, आणि त्यांना पश्चाताप होत आहे असं मी विश्वास करते. आणि प्रभू येशू मग सर्वांच्या जीवनातले आजार, दुःख, येशूच्या नावात घालवत आहे. पिता, आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणार तू असते. माझी प्रार्थना तू ऐकलेली आहेस, आणि ज्यांनी प्रार्थनेत विश्वासाने आणि वचनात विश्वासाने भाग घेतलेला आहे, ऐकलेला आहे, त्यांच्या जीवनात प्रभू तू कार्य करत असा मी विश्वास करते. पिता, सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते, माहिती द्या. आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीजस, थँक्यू होली स्पिरिट. आय लव्ह यू जीजस. मी पास्टर जयमाला, आणि मी तुमच्याकडे वचन सादर केलेलं आहे, आणि ते तुम्ही वचनाद्वारे तुमच्या जीवनात प्रभूने कार्य केले असं मी विश्वास करते. माझा विश्वास आहे, तुमचा आहे की नाही हे तुम्ही ठरवा, आणि प्रभूकडे या. येशू तुमच्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू जीजस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू. आमेन. गॉड ब्लेस यू.